नमस्कार, मी सुवर्णा जोशी लाईव्ह ॲट 10 मध्ये आपलं स्वागत। पहिली बातमी शिवसेना भाजपमधल्या नाराजी संदर्भातली किंवा वादासंदर्भातली। शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप विरोधात नाराजीचा सूर आळवलेला आहे। आमदार आणि मंत्र्यांच्या विधान भवनामध्ये झालेल्या बैठकीत हा सूर निघाला। शिवसेनेची कामं होत नाहीत तर भाजपला सहकार्य का करायचं, तसंच सन्मान मिळत नसेल तर सरकारमध्ये राहायचं कशाला, असा प्रश्न या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला। कॅबिनेट मंत्र्यांचे निर्णय ही परस्पर घेतले जात आहेत, मग आमचा सत्तेत सहभाग कसा असणार, यावरून शिवसेनेचे मंत्री आणि आमदार या बैठकीत आक्रमक झाले होते। ही सगळी नाराजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवली जाणार आहे। तर कोस्टल रोड हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं स्वप्न, त्याचा पाठपुरावा करून भाजपने दिल्लीतून त्यासाठीची मंजुरी मिळवली आणि ती जाहीर देखील केली। यावरून सेना भाजपत श्रेयाचा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। पण आमची बांधिलकी जनतेशी आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आमचं श्रेय आहे आणि ते नक्कीच आम्ही घेऊ, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून आज लिहून आलेलं आहे। आम्हाला चांगलं काम करत राहण्याची, जनता जनार्दनाच्या चरणी ते कार्यपुष्प अर्पण करून पुढच्या कामास हात घालावा हेच शिवसेना प्रमुखांनी शिकवलं आहे। त्यामुळे कोस्टल रोड पूर्ण व्हावा आणि जनतेच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहावं हेच आमचं श्रेय आहे आणि ते आम्ही नक्कीच मिळवू, असं सामनामधून लिहून आलेलं आहे। सामनाच्या संपादकीयमधून एक प्रकारे उदात्त हेतू दाखवत श्रेय लाटण्याचाच हा प्रकार आहे, असंच सांगितलं जातंय, असंच बोललं जातंय, ते स्पष्टपणे दिसतंय देखील। एक मुद्दा ज्याचा दाखला आज सामनाच्या संपादकीयमध्ये देण्यात आलाय तो म्हणजे राज्यात पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं राज्य असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे शिवसेना प्रमुखांचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं। हा प्रकल्प त्यावेळीही वेळेत तडीस नेला गेला, पण शिवसेना प्रमुखांनी शबासकी दिली ती तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना। याचीही आठवण या संपादकीयमधून करून देण्यात आलेली आहे। एक मुद्दा जो भ्रष्टाचाराचा ज्याविषयी यामध्ये बोललं गेलंय ते म्हणजे भ्रष्टाचार या प्रकल्पामध्ये म्हणजे कोस्टल रोडच्या प्रकल्पामध्ये होणार नाही। पुढचे 4-5 वर्ष या प्रकल्पाला लागणार आहेत आणि आमचं म्हणजे शिवसेना भाजपचं सरकार असल्यामुळे भ्रष्टाचार या प्रकल्पात होणार नाही असंही नमूद करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी कारभारावर टीका करण्यात आलेली आहे।